थांबा, तुम्ही मारलेल्या एका थप्पाडीमुळे तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि एका चुकीच्या वारामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जेल, कोर्ट आणि आणि जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. तुम्हाला माहित आहे का, आपण रागात काय काय करतो? कारण सत्य खूप वेगळं आहे. एका मिनिटाचा राग, एका क्षणाचा चुकीचा निर्णय आणि एका चुकीच्या कृतीमुळे माणूस थेट गुन्हेगार बनतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे, छोट्या वादापासून सुरू होणारी गोष्ट थेट खुनाच्या गुन्ह्यापर्यंत कशी पोहोचते आणि एक सामान्य माणूस कसा जन्मठेपेपर्यंत पोहोचतो. एका मिनिटाचा राग, एका क्षणाचा आवेश आणि एका छोट्याशा कारणावरून घेतलेला चुकीचा निर्णय आणि त्यानंतर आयुष्यभर जेल, जन्मठेप, काही वेळेला फाशीची शिक्षा. मी एक वकील म्हणून कोर्टामध्ये अनेक प्रकरणे पाहिली आहेत, जिथे छोट्या कारणावरून वाद सुरू होतो आणि शेवटी खुनाच्या गुन्ह्यापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून आज मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की कोणत्या कृतीमुळे कोणता गुन्हा नोंदवला जातो आणि त्या गुन्ह्याची शिक्षा किती गंभीर असते. बहुतेक वेळा मोठ्या गुन्ह्याची सुरुवात ही शिवीगाळ आणि धमकीपासून सुरू होते. रस्त्यावरचा वाद असेल, मग तो पार्किंगच्या कारणाने असो किंवा इतर. तसेच शेजाऱ्यांच्या मधील भांडण, वर्षानुवर्ष चालत आलेला शेतीचा वाद, जमिनीचा वाद किंवा घरगुती वाद. जर एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक शिवीगाळ केली, अपमान केला, तर बेनस 352 अंतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो. जर एखाद्याला मी तुला ठार मारेन अशी धमकी दिली, तर बेनस 351 अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. अनेकांना वाटतं फक्त शिवी तर दिली आहे, पण लक्षात ठेवा, गुन्ह्याची सुरुवात इथूनच होते. वाद वाढतो, वादासोबत राग वाढतो आणि पुढे मारहाण होते. जर एखाद्याला हाताने मारले, थप्पड मारली, साधी दुखापत केली, तर बेएनएस 115 अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. यासाठी 1 वर्षाचे शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. एका छोट्याशा थप्पडीमुळे सुद्धा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. काही वेळेला रागाच्या भरात लोक हातात येईल ती वस्तू वापरतात. मग त्यामध्ये दगड असेल, काठी असेल, लोखंडी वस्तू असेल, लोखंडी पाईप असेल. जर त्या कृतीमुळे फ्रॅक्चर किंवा गंभीर इजा झाली, दुखापत झाली, तर बीएनएस 117 अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि त्यासाठी 7 वर्षापर्यंतची शिक्षा संबंधित आरोपीला होऊ शकते. मी तुम्हाला एक वास्तविक घटना सांगणार आहे. एका गावात शेतीच्या बांधावरून 2 व्यक्तींच्या मध्ये वाद झाला. वाद फार मोठा नव्हता, फक्त 2 शब्दांचा वाद. पण रागाच्या भरात एका व्यक्तीने जवळ असलेली काठी उचलली आणि समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावर वार केला. हो, एकच वार, पण त्या एका वारामुळे समोरची व्यक्ती खाली पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस आले, गुन्हा नोंद झाला आणि त्या आरोपीवर बीएनएस 103 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. पुढे केस कोर्टात गेली. त्या आरोपीने सांगितले, मी फक्त एकच वार केलेला आहे, रागाच्या भरात माझ्या हातून हे झालेला आहे. पण मेहरबान कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की एकच वार केला म्हणून शिक्षा होत नाही, असे होत नाही. रागाच्या भरात केले हा युक्तिवाद मेहरबान कोर्टामध्ये टिकत नाही आणि शेवटी त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. जर एखाद्यावर चाकूने किंवा जीव घेण्या वस्तूने वार केला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला नाही, तरी सुद्धा बीएनएस 109 नुसार अटेम्प्ट टू मर्डर अंतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो. यासाठी 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा जन्मठेप सुद्धा होऊ शकते. दुसरी एक वास्तविक घटना मी तुम्हाला सांगणार आहे. एका शहरामध्ये पार्किंग वरून 2 व्यक्तींच्या मध्ये भांडण झाले. सुरुवात झाली फक्त शिवीगाळ्यावरून, पण राग वाढला. एका व्यक्तीने चाकूने दुसऱ्या व्यक्तीवरती वार केला. समोरची व्यक्ती वाचली, पण चाकूने केलेल्या वारामुळे गंभीर दुखापत झाली. आरोपीने कोर्टात सांगितले रागाच्या भरात केले, पण मेहरबान कोर्टाने स्पष्टपणे सांगितले रागाच्या भरात केले हा युक्तिवाद मेहरबान कोर्टामध्ये टिकत नाही. कृती आणि परिणाम पाहून शिक्षा ठरवली जाते. मी कोर्टात स्वतः पाहिलं आहे. लोक म्हणतात रागाच्या भरात झालं, पण कोर्ट एकच गोष्ट पाहतं, तुमची कृती आणि तुमच्या कृतीचा झालेला परिणाम. अटक आणि कोर्टाच्या फेऱ्या
आणि यामध्ये खरे आयुष्य इथंच संपते. कळत न कळत रागाच्या भरामध्ये आपल्या हातून एखादी चुकीची घटना घडते. त्या क्षणी वाटतं काय होईल ते होऊ दे, मी त्या परिणामांना घाबरत नाही, हे काही मोठं नाही. पण खरी अडचण सुरू होते इथूनच, जेव्हा पोलीस येतात, अटक होते आणि कोर्टाच्या फेऱ्या सुरू होतात. कोर्टाच्या तारखा, वकिलांचा खर्च, पोलीस स्टेशन, ताण, चिंता यामुळे मानसिकदृष्ट्या आपण पूर्णपणे खचून जातो. शारीरिकदृष्ट्या देखील आपल्याला प्रचंड त्रास होतो. आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होतो. म्हणून लक्षात ठेवा, गुन्हा एक व्यक्ती करतो, पण त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते. घरातील कमावणारा व्यक्ती जर जेलमध्ये गेला तर कुटुंबाचं आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडतं. मुलांचं शिक्षण थांबतं, समाजात मानहानी होते, काही वेळेला संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. घरगुती वाद सर्वात धोकादायक. आज अनेक घटना नवरा बायकोच्या किरकोळ वादातून घडताना दिसतात. सुरुवात होते फक्त बोलण्यातून, पण राग वाढतो आणि काही वेळेला मारहाण होते, गंभीर दुखापत होते, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा आत्महत्या होते. अशा घटना अनेक कुटुंबामध्ये घडलेल्या आहेत. आणि मग जेव्हा केस चालते किंवा शिक्षा होते तेव्हा मनात एकच विचार येतो, त्या दिवशी मी शांत राहायला हवं होतं, मी ते करायला नको होतं, माझं चुकलं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून मित्रहो, रागावर नियंत्रण ठेवा, भानावर या. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो, तुमचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. म्हणून थांबा, विचार करा, कायदा हातात घेऊ नका, कायदा समजून घ्या आणि कायद्याच्या मार्गाने पुढे जा. कारण 1 मिनिटाचा राग सुखी आयुष्याची राख करतो. लक्षात ठेवा, राग 1 मिनिटाचा असतो, पण शिक्षा आयुष्यभराची असते. आज तुम्ही जर शांत राहिलात तर उद्या तुमचं आयुष्य वाचेल. म्हणून थांबा, विचार करा, कायदा हातात घेऊ नका. कारण जेलमध्ये गेल्यानंतर माझं चुकलं असं म्हणण्याला काही अर्थ नसतो. म्हणून आजच ठरवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि कायदा हातात घेऊ नका. हा व्हिडिओ मित्र हो, तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. कारण पुढचा गुन्हा कदाचित तुमच्या ओळखीच्या कोणाकडे तरी होऊ शकतो. या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या कायद्याची भाषा या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळते जीवन बदलणारी खरी माहिती. पुन्हा भेटूया एका नवीन कायदेशीर परिपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.